नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। नऊच्या बातम्यांची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी। राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल, खासदार संभाजीराजेंची माहिती। फुलेवाडीतील लक्षतीर्थ वसाहतीमध्ये सुरू करण्यात आलं लहान मुलांसाठी डेडिकेटेड कोविड केअर सेंटर, नामदार सतेज पाटील यांच्या हस्ते सेंटरचं लोकार्पण। मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचं कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन, 26 जून पर्यंत लेखी स्वरूपात मागण्या मान्य न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा। 2000ची लाच स्वीकारताना शिरोळमधील दुय्यम निबंधक अँटी करप्शनच्या जाळ्यात। आणि जिल्ह्यात गेल्या 24 तासात आढळले 1249 नवे कोरोनाबाधित, तर 1538 जणांनी केली कोरोनावर यशस्वी मात। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे। खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली। मराठा आरक्षणाबाबत येत्या 8 दिवसात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तसेच समाजातील निवडक लोकांची एक समिती नेमून त्याच्या माध्यमातून अन्य मागण्या तातडीनं सोडवण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी खासदार संभाजीराजे आणि सकल मराठा समाजाला दिली होती। त्यानुसार राज्य शासनानं आज मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली, अशी माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करून दिली। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संजीवनी अभियानाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागात महापालिकेचं आरोग्य पथक घराघरात जाऊन तपासणी करते। या अभियानाला नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलंय। लक्षतीर्थ वसाहत फुलेवाडी इथं लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। कोल्हापूर महानगरपालिका आणि फॉर्ट्युनर क्लब ऑफ कोल्हापूर या संस्थेच्या सहकार्यानं लक्षतीर्थ वसाहत फुलेवाडी इथल्या महाभद्रा अपार्टमेंट इथं लहान मुलांसाठी 30 बेडचं डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय। या सेंटरचं लोकार्पण पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे आणि फॉर्ट्युनर क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष उत्तम फराकटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यात आतापर्यंत 12.5 लाख नागरिकांना लसीकरण करण्यात आल्याचं सांगितलं। कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोल्हापूर शहरात संजीवनी अभियान राबवलं जातंय। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संजीवनी अभियानाला नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलंय। संजीवनी अभियान हे महानगरपालिकेच्या प्रशासक बलकवडे मॅडमनी एक चांगलं अभियान राबवला की घरामध्ये जाऊन माणसांना टेस्ट करायचं। काही ठिकाणी आपण अनेक ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी घराघरामध्ये जाऊन संजीवनी अभियानाच्या माध्यमातून टेस्टिंग करायचं काम या ठिकाणी करतात। याचं कारण एकच आहे, असिम्प्टोमॅटिक घरात राहू नये आणि तो सिरियस होऊन मृत्यूच्या दाढेत जाऊ नये, हा आमचा एकच उद्देश आहे। बाकी तुमच्या घरात आता काही लोकांचे फोन आले, साहेब आम्हाला काय होत नाही आणि तुमचं टेस्टिंग करावं लागलंय। मी त्यांना समजावून सांगते, मला फोन येतात अनेक लोकांचे, मी त्यांना समजावून सांगतो हे तुमच्या सुरक्षितेसाठी, आम्हाला काय त्यात, आम्हाला उलट काम वाढतं यातनं, उलट तुमच्या घरापर्यंत येणं ते करणं हे आमचं काम वाढलेलं आहे। परंतु वाढलेलं काम का करायला लागलंय, उद्या मृत्यूच्या दाढेत कोण जाऊ नये, त्याला आधीच उपचार आपल्याला देता यावेत, हा आमचा प्रामाणिक उद्देश त्या ठिकाणी। कोरोना अजून संपलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता काळजी घ्यावी असं आवाहन नामदार सतेज पाटील यांनी केलं। कोविडची साथ संपल्यानंतर हे सेंटर सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी रुग्णालय म्हणून सुरू राहील असं नामदार सतेज पाटील यांनी सांगितलं। आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपलब्ध करून देण्यात आलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अनेक रुग्णांना उपयुक्त ठरतायत, त्यामुळे यापुढेही जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर असेल, अशी ग्वाही नामदार सतेज पाटील यांनी दिली। यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी भविष्य काळातही या वैद्यकीय उपकरणांचा कोल्हापूरच्या जनतेला मोठा आधार मिळेल असं मत व्यक्त केलं। प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी
संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ही साधन सामुग्री उपलब्ध झाल्यामुळं महानगरपालिका अधिक सक्षम वैद्यकीय सेवा पुरवू शकेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी फॉर्ट्युनर क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष उत्तम फराकटे यांनी कोरोना महामारीच्या काळात असोसिएशन ऑफ फॉर्ट्युनर क्लब ऑफ इंडियाच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी प्रोजेक्ट वन मोर ब्रीद संकल्पनेनं अद्ययावत वैद्यकीय सुविधा पुरवण्याचा उपक्रम सुरू केल्याचं सांगितलं. या अंतर्गत फॉर्ट्युनर क्लब ऑफ कोल्हापूरचे महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार करून महानगरपालिकेला तब्बल 40 लाखांची वैद्यकीय उपकरणं उपलब्ध करून दिली असल्याचं फराकटे यांनी सांगितलं. यावेळी माजी नगरसेवक राहुल माने, नंदकुमार सूर्यवंशी, भैया खेडकर, फॉर्ट्युनर क्लब ऑफ कोल्हापूरचे उपाध्यक्ष रवी डोली, सचिव मदन देशपांडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ, क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, महेश खांडके, बिपिन मिरजकर, रवी पाटील, शीतल फराकटे, श्रीकांत पाटील, गणेश सावंत, प्रदीप भारमल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं काही मागण्या मान्य केल्यानं खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आपलं आंदोलन 1 महिन्यासाठी स्थगित केल्याची घोषणा केली. मात्र त्याला विरोध करत कोल्हापुरात सकल मराठा समाजानं आज चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनामुळे सकल मराठा समाजात 2 गट पडल्याची चर्चा होतीये. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारकडून खासदार संभाजीराजे यांना चर्चेसाठी बोलवण्यात आलं. या चर्चेदरम्यान सरकारकडून संभाजीराजेंच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी आपलं आंदोलन 1 महिन्यासाठी स्थगित केल्याची घोषणा केली. मात्र या घोषणेला विरोध करत सकल मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापुरात 1 मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा जोरदार घोषणा देत ताराराणी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती. राज्य सरकारनं 26 जूनपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य न केल्यास 26 जून नंतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. भारतातील एकमेव स्वनिर्मित लस असलेल्या कोवॅक्सिन कोरोना प्रतिबंधक लसीच्या 3ऱ्या टप्प्यातील चाचणीचे निकाल जाहीर झालेत. यामध्ये ही लस 77.8% कार्यक्षम असल्याचं समोर आलंय. औषध नियंत्रण महासंचालनालयाच्या तज्ज्ञ समितीच्या आढाव्यानंतर ही घोषणा करण्यात आली. DCGIनं जानेवारी महिन्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कोव्हॅक्सिनच्या निकालाच्या आधारे आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली होती. कोविशिल्डच्या 2 डोसनंतर लस घेतलेल्या व्यक्तींच्या शरीरात 98% अँटीबॉडी तयार होतात, तर कोव्हॅक्सिनच्या 2 डोसनंतर 80% अँटीबॉडीज तयार होतात, असं एका अभ्यासात दिसून आलं होतं. मात्र या अभ्यासाचे निष्कर्ष जास्त महत्त्वाचे नसल्याचं भारत बायोटेकनं म्हटलं होतं. आता 3ऱ्या टप्प्यातील चाचणीच्या निकालात ही लस 77.8% कार्यक्षम असल्याचं समोर आलंय. एप्रिल महिन्यात भारत बायोटेकनं कोव्हॅक्सिनच्या 3ऱ्या टप्प्यातील चाचणीचा अंतरिम विश्लेषण अहवाल दिला होता. यामध्ये ही लस सौम्य, साधारण आणि गंभीर प्रकरणांमध्ये 78% कार्यक्षम असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान 3ऱ्या टप्प्यातील चाचणीचे निकाल जाहीर करण्यात उशीर होत असल्यानं भारत बायोटेकला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. पन्हाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वैशाली प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्याबरोबरच कोरोना संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी विशेष उपक्रम राबवणार असल्याचं नूतन सभापती वैशाली पाटील यांनी सांगितलं. पन्हाळा पंचायत समितीवर जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता आहे. सुरुवातीला ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार सभापती तेजस्विनी रणजित शिंदे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर अन्य सदस्यांना संधी देण्यासाठी शिंदे यांनी राजीनामा दिला होता. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार आज पन्हाळा पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडीची प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी वैशाली प्रकाश पाटील यांचा एकमेव अर्ज असल्यानं त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी रमेश शेंडगे यांनी जाहीर केली. माले गणातून निवडून आलेल्या वैशाली प्रकाश पाटील सभापतीपदी विराजमान झाल्यानं गावाला प्रथमच सभापती पद मिळालंय. निवडीनंतर नूतन सभापतींचा कक्षप्रवेश आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी झालेल्या समारंभात बोलताना आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी पंचायत समित्यांचे अधिकार कमी झाले असले तरी गावांच्या विकास प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा म्हणून ही व्यवस्था सक्षमपणे राबवणं ही पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचं सांगितलं. शहरांप्रमाणेच गावांच्या विस्तार वाढीची गरज आहे. त्यासाठी नूतन सभापती वैशाली पाटील आणि सर्व सदस्यांनी तालुक्यातील गावांच्या विस्तार वाढीसाठी पाठपुरावा करावा असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी बोलताना नूतन सभापती वैशाली पाटील यांनी सर्वांना विश्वासात घेऊन शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचं सांगितलं. कोरोना संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यावर भर देणार असल्याचंही वैशाली पाटील यांनी सांगितलं. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन मी तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन. सावकर साहेबांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार गावाच्या गावठाण विस्तारासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. यावेळी आमदार विनय कोरे यांच्यासह मावळत्या सभापती तेजस्विनी शिंदे आणि नूतन सभापती वैशाली पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आमदार कोरे यांच्या हस्ते यशवंत सरपंच पुरस्कार प्राप्त ज्योतिबा डोंगरच्या माजी सरपंच डॉक्टर रिया सांगळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान कोरोनामुळे कार्यकर्त्यांनी निवडीनंतर आनंदोत्सव साजरा केला नाही. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे, पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल, उपसभापती रश्मी कांबळे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर राजेंद्र पाटील, वारणा दूध संघाचे संचालक डॉक्टर मिलिंद हिरवे, माजी सभापती विष्णुपंत दादरणे, पृथ्वीराज सरनोबत, माजी उपसभापती संजय माने, सदस्या गीतादेवी पाटील, उज्ज्वला पाटील यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. शिरोळीत 2000ची लाच घेताना दुय्यम निबंधक अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडलाय. PN साळोखे असं त्याचं नाव आहे. आज सकाळी आम्हाला दुय्यम निबंधक शिरोळ यांच्याविरोधात 2000 लाचेची मागणी असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार आज शिरोळ येथे त्यांच्या ऑफिसमध्ये पडताळणी केली असता त्या पडताळणीमध्ये ते 2000 रुपये लाचेची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर सापळ्या कारवाईचे आयोजन केले असता ते 2000 रुपये लाच घेतल्याने त्यांना पकडण्यात आलेलं आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, सूरज गुरुसाहेब ॲडिशनल SP साहेब पुणे, सुहास नारगोडा साहेब ॲडिशनल SP पुणे, आदिनाथ बुधवन साहेब DYSP कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व आमच्या सापळा पथकाने केलेले आहे. पुढील जो काही तपास आहे तो शिरोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. शिवजयंती उत्सवासाठी होणारा खर्च टाळून कोल्हापुरातील राजोपाध्ये नगर इथल्या संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीनं लोकसहभागातून कोविड सेंटरची उभारणी केली आहे. सामाजिक बांधिलकीतून समितीनं घेतलेला हा निर्णय आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री सतेज पाटील यांनी काढले. लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या या सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. शिवजयंती उत्सव साजरा न करता बचत होणाऱ्या खर्चातून कोल्हापुरातील राजोपाध्ये नगर इथल्या संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं 48 बेडचं सुसज्ज कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि आमदार ऋतुराज पाटील, महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, वसंतराव देशमुख, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं घेण्यात आलेला हा निर्णय आदर्शवत असल्याचं सांगितलं. एकाच वेळी जास्तीत जास्त नागरिकांवर उपचार व्हावेत यासाठी शक्य तितक्या कोविड सेंटरची उभारणी करू अशी ग्वाही नामदार सतेज पाटील यांनी दिली. लोकसहभागातून सेंटरची उभारणी करून संयुक्त उपनगर समितीनं एक नवीन सामाजिक पायंडा पाडलाय. सर्वजण एकत्रित येत कोरोना महामारीशी लढा देत असून हे संकट लवकरच दूर होईल अशी अपेक्षा आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. संस्थापक अध्यक्ष शारंगधर देशमुख यांच्या प्रेरणेतून या समितीनं पुढाकार घेतला असून या ठिकाणी 32 ऑक्सिजन आणि 16 विना ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रसंगी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, उपाध्यक्ष सचिन चौगुले, आनंदा पाटणकर, शांकी मगदूम यांच्यासह कार्यकर्ते आणि भागातील नागरिक उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज.
हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द केलंय. या निर्णयामुळे सर्व अलुतेदार बलुतेदार आणि ओबीसी समुदायातील लहान जातींचा विकास खुंटणार आहे. त्यामुळे राजकीय आरक्षण पूर्ववत करा, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा धनगर आरक्षण गोलमेज परिषदेचे महाराष्ट्राचे निमंत्रक संदीप कारंडे यांनी दिलाय. तज्ज्ञांची समिती नेमून लवकरात लवकर ओबीसींची स्वतंत्र जनगणना करून सुमारे 27% हे ओबीसींचे राजकीय आरक्षण महाराष्ट्रामध्ये हे पूर्ववत चालू करावं आणि त्याचा फायदा ह्या ओबीसींच्या तमाम लोकप्रतिनिधींना मिळावा, हीच माझी एक मागणी आहे. अन्यथा येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही होऊ देणार नाही. राजगड हे पर्यटन केंद्र नसून लाखो शिवभक्तांचं श्रद्धास्थान आहे. या गडाचं पावित्र्य जपण्यासाठी शासनाने या ठिकाणी रोपवे बसवण्याचं नियोजन तात्काळ रद्द करावं, या मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीनं इचलकरंजीत प्रांत कार्यालयाला देण्यात आलं. राजगड हा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शानं पावन झालाय. या राजगडाचं पावित्र्य जपणं हे शासनाचं प्रमुख कर्तव्य आहे. मात्र शासनानं या राजगडावर रोपवे बसवण्याचं नियोजन सुरू केलं असून याला आता विरोध होऊ लागलाय. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेनं या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. राजगडावर रोपवे झाल्यास हा गड न राहता पर्यटन केंद्र होईल. साहजिकच या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढून या गडाचं पावित्र्य धोक्यात येईल. त्यामुळे शासनानं सदर रोपवे बसवण्याबाबत निर्णय रद्द करावा, अशी मागणी या प्रतिष्ठानच्या वतीनं केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी प्रांत कार्यालयाला सादर केलं. यावेळी संघटनेचे गजानन महाजन, नागेश पाटील, दर्शन पोवार, प्रसाद जाधव, उत्तम सातपुते, अक्षय वणगे, रघुनंदन महाजन, बापू पोवार, महेश घोरपडे, शंकर शिरप्पुरम आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद आहेत. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथले प्राथमिक शिक्षक शांताराम तराळ यांनी मिळालेल्या वेळेचा वापर सकारात्मक कार्यासाठी केलाय. त्यांनी दररोज सुंदर अक्षर लेखन केलेला नमुना समाज माध्यमात शेअर करत सकारात्मक विचारांची पेरणी तर केलीच आहे, शिवाय सुंदर अक्षर लेखनासाठी इतरांना प्रेरणाही दिली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे गेली 2 वर्ष ऑफलाईन शिक्षण नसल्यामुळं गुरुजन ऑनलाईन शिक्षण देत आहेत. काही शिक्षक वेळ काढत अनेक सामाजिक कामाबरोबर विविध उपक्रम राबवत आपले छंद जोपासत. त्यापैकी एक आहेत कसबा वाळवे इथले शांताराम विलास तराळ. ते सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतायत. कोरोना सुट्टीच्या काळात मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याबरोबर त्यांनी अक्षर लेखनाचा छंद जोपासला. यासाठी आवश्यक असणारं साहित्य स्वतः खरेदी करून ते दररोज सुलेखनाचा नमुना कागदावर तयार करतायत. सुविचार, दिनविशेष, थोरा मोठ्यांची वचनं, चारोळ्या, सुभाषिते आदींचं दररोज लेखन करून ते समाज माध्यमातून पाठवून सद्विचारांची जणू पेरणी करतायत. आणि माझी सुलेखन कला आहे ती सुविचारांच्या माध्यमातून सगळीकडे पेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आज शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्यामुळं कम्प्युटर व मोबाईलच्या सानिध्यामध्ये जे विद्यार्थी वर्ग आहे तो जास्त ओढला गेलेला आहे आणि त्यामुळं हस्ताक्षराकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे. मग याच माध्यमातून माझे विद्यार्थी किंवा विद्यार्थी वर्ग असेल, संपूर्ण विद्यार्थी वर्ग असेल, त्यांच्यामध्ये ही कला जोपासली जावी या दृष्टिकोनातून मी सोशल मीडिया असेल, म्हणजे फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल किंवा इंस्टाग्राम असेल, याच्या माध्यमातून मी माझी सुविचारांची पेरणी विद्यार्थी व समाज याच्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करत आहे. सुंदर हस्ताक्षरानं या शिक्षकानं आपल्या शाळेच्या भिंती देखील बोलक्या केल्यात. सुंदर हस्ताक्षरातून सुविचार पेरत कोरोनामुळे पिचलेल्या मनांना विचारांची ऊर्जा देण्याचं त्यांचं काम प्रेरणादायी ठरतंय. कोरोना रुग्णांना मोफत ऑक्सिजन सेवा उपलब्ध करून देऊन आधार देण्याचं काम मनेर मस्जिदच्या माध्यमातून केलं जात आहे. मनेर मस्जिदच्या सदस्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन राबवलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार नामदार सतेज पाटील यांनी काढले. शनिवार पेठेतील मनेर मस्जिद इथं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. मनेर मस्जिदच्या सभागृहासाठी 10 लाख रुपयाच्या निधीची घोषणाही नामदार सतेज पाटील यांनी केली. शनिवार पेठेतील मनेर मस्जिदच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मोफत ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमाला चालना देण्यासाठी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिलेत. पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते मनेर मस्जिदच्या सदस्यांकडे हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना नामदार सतेज पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समतेच्या विचारांचा या भूमीमध्ये मणेर मस्जिदच्या सदस्यांनी कोरोनाच्या काळामध्ये रुग्णांना दिलेली मोफत ऑक्सिजन सेवा कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. मणेर मस्जिदचे सदस्य हे समाजात सकारात्मक काम करत असून मणेर मस्जिदच्या सभागृहासाठी 10 लाख रुपयांच्या निधीची घोषणा नामदार सतेज पाटील यांनी यावेळी केली. आणि समाज म्हणून या सगळ्या कामामध्ये जी भूमिका शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन जाणारा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आपल्या मणेर मस्जिदीनं जो एक सकारात्मक भूमिका घेतलेली आहे त्याचं ऋतुराज पाटील आणि मी दोघांच्या वतीनं आणि जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून देखील मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी देतो, आभार या ठिकाणी मानतो आणि पुढं मस्जिदीच्या कामाची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहात. निश्चितपणे माझ्याकडून सुरुवात म्हणून पुढे लागले तर मदत करतोच. एक 10 लाख रुपयाचा निधी माझ्याकडून या ठिकाणी दिला जाईल हे मुद्दा मी या निमित्तानं मी जाहीर करतो. नामदार सतेज पाटील यांनी मणेर मस्जिदच्या सभागृहाच्या जागेची पाहणी केली. यावेळी श्रीकांत बनछोडे, शिवानंद बनछोडे, इम्रान मनेर, हिदायत मनेर, इर्शाद टिनमेकर, बाबूराव मनेर, आसिफ मोमीन, शकील पटवेगार यांच्यासह मणेर मस्जिदचे सदस्य उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्तानं एकम, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ मिडटाऊन फिनिक्स यांच्या संयुक्त विद्यमानं वननेस योगा चॅलेंजचं आयोजन करण्यात आलं होतं. 15 ते 21 जून दरम्यान झालेल्या या उपक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 500 नागरिकांनी यामध्ये ऑनलाईन सहभाग घेतला होता. वननेस योगा चॅलेंज हा ऑनलाईन आणि संपूर्णपणे मोफत असणारा 7 दिवसांचा अनुभव कोल्हापुरातील अनेक नागरिकांनी आणि संस्थांनी घेतला. या योगा चॅलेंजमुळं आपल्या शरीरातील निजतत्व आनंद याची अनुभूती अनेक लोकांनी घेतली. वननेस योगा चॅलेंज हे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फिटनेससाठी आयोजित केलं होतं. 7 दिवसांच्या कालावधीत लोकांनी हठयोग, कर्मयोग, राजयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग योगाच्या माध्यमानं अभ्यासले. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत कळंबा आणि बिंदू चौक कारागृहातील कर्मचारी, अधिकारी आणि बंदीजनांनी यामध्ये सहभाग घेतला. अनेक समाजसेवी संस्था, महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही यात सहभाग घेतला. सांगरूळ ग्रामपंचायतीच्या वतीनं 10 बेडचं अलगीकरण कक्ष सुरू करण्यात आलाय. कुमार विद्या मंदिर शाळेत सुरू करण्यात आलेल्या या कक्षाचं उद्घाटन आमदार जयंत असगावकर आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते झालं. कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं हा कक्ष सुरू करण्यात आलाय. या कक्षात रुग्णांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. आमदार जयंत असगावकर आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते या कक्षाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना आमदार असगावकर यांनी सांगरूळमध्ये अँटीजेन टेस्ट आणि RT-PCR चाचणीची सुविधा सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत राबवण्यात आलेला सांगरूळ पॅटर्न महत्त्वाचा ठरल्याचं सांगितलं. संभाव्य 3ऱ्या लाटेपूर्वी वडणगे गावाप्रमाणेच मुलांचा होम टू होम सर्व्हे करून ही लाट रोखू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपसरपंच सुशांत नाळे, कुंभी कारखान्याचे व्हाईस चेअरमन निवास वातकर, कृष्णात खाडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर SB घुणकीकर, मंडल अधिकारी सुहास घोदे, तलाठी शर्मिला काटकर, मुख्याध्यापक रघुनाथ बाटे, ग्रामसेवक पांडुरंग बिडकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. नामदार सतेज पाटील यांचे विश्वासू आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे संपर्क प्रमुख बजरंग रणदिवे हे पद्मश्री डॉक्टर DY पाटील, नामदार सतेज पाटील, डॉक्टर संजय D पाटील, प्रतिमा सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. बजरंग रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येतात. या उपक्रमाचा भाग म्हणून प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रत्येक कुटुंबासाठी प्रत्येकी 5 मास्क, सॅनिटायझर, गरोदर भगिनींसाठी मोफत थर्मामीटर याचं वाटप करण्यात आलं. तसंच कोविड सेंटरसाठी 15 वाफेचे मशीन, 15 पल्स ऑक्सिमीटर, रुग्णालयासाठी 2500 इंजेक्शन सिरिंज उपलब्ध करून देण्यात आली.
शिरोळ तालुक्यात 2 कारखान्यांकडून थकीत FRPवर 15% व्याज मिळावं यासाठी तालुका प्रशासनानं संबंधित कारखान्यांना नोटीस काढावी यासाठी आंदोलन अंकुशनं धरणं आंदोलन सुरू केलंय. आंदोलनाच्या 4थ्या दिवशी तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांना साडी चोळी भेट देण्यात आली. आंदोलन अंकुश संघटनेनं शिरोळ तहसील कार्यालयासमोर गेल्या 4 दिवसांपासून धरणं आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाचं नेतृत्व धनाजी चुडमुंगे करतायत. दरम्यान आंदोलनाच्या 4थ्या दिवशी प्रशासन दखल घेत नसल्यानं आंदोलनातील आशाराणी पाटील, विजया सोमण यांनी तहसीलदार डॉक्टर मोरे धुमाळ यांना साडी चोळी भेट दिली. राजारामपुरी 12वी गल्ली परिसरात सुरू असलेल्या बांधकामावरील सुमारे ₹5 लाख रुपयाचं बांधकाम साहित्य चोरीला गेले. या प्रकरणी बांधकाम ठेकेदार विलास मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजारामपुरी 12वी गल्ली इथं सचिन चौगले यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्याचं बांधकाम सुरू आहे. रविवारी सुट्टी असल्यानं काम बंद होतं. या ठिकाणी बांधकामासाठी आणलेली सळी आणि सेंटरिंगचं सुमारे 70,000 रुपये किमतीचं साहित्य होतं. रविवारी रात्री अज्ञातांनी हे साहित्य लंपास केलंय. सोमवारी सकाळी चोरीचा प्रकार ठेकेदार मोहिते यांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी विलास मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दूधगंगा धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या धुवाधार पावसामुळे दूधगंगा नदीच्या काठावरील झाडे आणि वृक्षांचे ओंडके पाण्याच्या प्रवाहाबरोबर राधानगरी तालुक्यातील चंद्रे कसबा वाळवे दरम्यानच्या बंधाऱ्यात अडकलेत. यामुळे बंधाऱ्यास धोका निर्माण झालाय. या संदर्भातील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी. राधान तालुक्यातील दूधगंगा धरणावरती जवळपास 1 जून ते आजपर्यंत 700 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे. गेल्या 24 तासामध्ये जवळपास 33 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. तरीसुद्धा धरणामधून 1200 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ज्यावेळी पाऊस जादा होता त्यावेळी नदीमधून मोठ्या प्रमाणात लाकडी ओंडके आणि झाडे झुडपे वाहून आलेले आहेत. आणि ही झाडे झुडपे राधान तालुक्यातील कसबा वाळवे ते चंद्रे दरम्यान जो जुना कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे या बंधाऱ्याला येऊन तटलेले आहेत. हा बंधारा हा जवळपास 50 वर्षापूर्वी उभारलेला आहे आणि सध्या हा कमकुवत झालेला आहे. त्यामुळं हे जे लाकडी ओंडके तटल्यामुळं पाण्याचा तुंब लागून या बंधाऱ्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं पाटबंधारे विभागानं हे लाकडी ओंडके काढण्याची मागणी जोर धरत आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी. पन्हाळ तालुक्यातील गोगवे इथले पांडुरंग बाळा पडवळ हे गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता आहेत. गाईला पाणी देण्यास जातो असं सांगून ते घरातून बाहेर पडलेत, मात्र अद्यापही ते आढळून आले नाहीत. दरम्यान धामणी नदीपात्राजवळ त्यांची काठी आणि चप्पल आढळून आली होती. आपत्ती व्यवस्थापन पथकानं पात्रात शोधमोहीम राबवली, मात्र ते सापडले नाहीत. याबाबत कळे पोलिसात फिर्याद दिली असून ही व्यक्ती कोणाच्या निदर्शनास आल्यास कळे पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1249 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत, तर 1538 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या काळात 39 जणांचा मृत्यू झालाय. सध्या 8,913 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. सरनोबतवाडी इथं राहणाऱ्या सुनीता कांबळे या महिलेच्या गळ्यातील सोन्याचं मणिमंगळसूत्र आणि लक्ष्मी हार हिसकावून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं 24 तासात 2 संशयितांना अटक केली आहे. सरनोबतवाडी इथं राहणाऱ्या सुनीता कांबळे या कृषी महाविद्यालयात सफाई कामगार म्हणून काम करतात. सोमवारी त्या काम आवरून घरी जात असताना कृषी महाविद्यालयाच्या आवारात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचं मणी मंगळसूत्र आणि लक्ष्मीहार हिसडा मारून चोरून नेलं होतं. या प्रकरणी कांबळे यांनी राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली होती. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं या प्रकरणी अवघ्या 24 तासात 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. शुभम कवाडे आणि शुभम शिपुगडे अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे, समीर शेख, संदीप सावंत, युक्ती ठोंबरे, सत्यजित सावंत, विशाल शिराळकर यांनी ही कारवाई केली आहे. मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट संयुक्त उत्रेश्वर थाळी यांच्या वतीनं उत्रेश्वर परिसरातील लहान मुलांना काढा वाटप करण्यात आलं. परिसरातील 2000हून अधिक लहान मुलांना सलग 2 महिने दररोज ट्रस्टच्या वतीनं सिद्ध समाधी योग या आयुर्वेदिक काढ्याचं वाटप करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ट्रस्टनं आता आणखी एक नवीन उपक्रम सुरू केलाय.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर धोका टाळण्यासाठी लहान मुलांसाठी आयुर्वेदिक काढा वाटप उपक्रम हाती घेण्यात आलाय. उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ परिसरातील लहान मुलांना आजपासून सलग 2 महिने दररोज या काढ्याचं वाटप केलं जाणार आहे. आजपासून उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी परिसरातील 4 ते 18 वयोगटातील 2000हून अधिक मुलांना प्रभाकर जोशी यांच्या सिद्ध समाधी योग कषाय काढा वाटप करण्यात आला. या उपक्रमासाठी उमा ट्रेडिंग आणि राजेशाही मसाले यांचं सहकार्य लाभलं. यावेळी माया जाधव, शीतल सुतार, राजेंद्र चव्हाण, सम्राट शिर्के, युवराज जाधव, ईश्वर पाटील, किरण शिंदे, रोहन गवळी, महेश अणावकर हे उपस्थित होते. कोल्हापुरातील विचारेमाळ इथल्या फिनिक्स फाउंडेशनच्या वतीनं जागतिक योग दिनानिमित्त शालेय मुलांसाठी योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 5 ते 14 वयोगटातील 40 मुले सहभागी झाली. यामध्ये मुलांना पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, वृक्षासन, वीरासन, पर्वतासन, भद्रासन, नौकासन आदी आसनं शिकवण्यात आली. योग शिक्षक शमुवेल सौंदडे आणि रीना सौंदडे यांनी या शिबिराचं मार्गदर्शन केलं. 60 वर्षावरील ज्या नागरिकांना पहिला डोस घ्यायचा आहे अशा नागरिकांनी, तसंच ज्या नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेत अशा नागरिकांसाठी कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात लसीकरण सुरू आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश कदम यांनी दिली. सध्या कोविड लसीकरण सर्वत्र सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने कोविशिल्डचे लसीकरण चालू आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 वर्ष आहेत अशा नागरिकांसाठी कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येत आहे. कोविशिल्डचा दुसरा डोस ज्यांचे पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेले आहेत किंवा ज्यांनी पहिली लस 22 मार्चच्या पूर्वी घेतलेले आहेत असे नागरिक कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी पात्र आहेत. तर या कोविशिल्ड लसीकरणाचा सर्वांनी लाभ घ्यावा. शाहूपुरी पहिल्या गल्लीत राहणाऱ्या सुधीर कीर्तने यांच्या बंद फ्लॅटमध्ये रविवारी रात्री चोरी झाली होती. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला असून त्याच्याकडून 1,30,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे. सुधीर कीर्तने हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शाहूपुरी पहिली गल्ली इथं राहतात. रविवारी कीर्तने यांच्या बंद फ्लॅटचा कडेकोंडा तोडून अज्ञातांनी 1,30,000ची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय. दिग्विजय जाधव असं त्याचं नाव असून तो उत्तरेश्वर पेठ परिसरात राहणार आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 1,30,000ची रोकड जप्त केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कोकरे, धर्मेंद्र बगाडे, सागर माने, शुभम संकपाळ, जगदीश बामणीकर यांनी ही कारवाई केली. राधानगरी तालुक्यात कोरोनामुळे सर्वत्र व्यवसाय अडचणीत असताना अवैध मटका व्यवसाय मात्र तेजीत आहे. तालुक्यातील प्रत्येक बाजारपेठांसह गावागावांमध्ये मटक्याची दुकानं मांडली असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा मटका राजरोसपणे सुरू असतानाही प्रशासनानं डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीची भूमिका का घेतली आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे किराणा मालासह सर्व जीवनावश्यक व्यवसायांना विशिष्ट वेळेत उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. एखाद्यानं दुकान बंद करण्यास अर्धा तास जरी उशीर केला तरी त्याच्यावर ग्रामपंचायत, महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र मटका व्यवसाय याला अपवाद आहे का असा प्रश्न ही दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला पडला असेल. अवैध असणारा मटका व्यवसाय, पानपट्ट्यांची टपरी, घरांच्या आडोशाला राजरोस सुरू असल्याचं चित्र राधानगरी तालुक्यात आहे. तालुक्यातील कसबा वाळवे, कसबा तारळे, राधानगरी, राशिवडे, शेळेवाडी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मटका बुकी सुरू आहे. सध्या या मटक्याचे लोण तालुक्याच्या दुर्गम भागातही पसरलंय. मटक्याच्या नादापायी अनेक संसार उघड्यावर आले. कोरोनाच्या काळात जीवनावश्यक व्यवसायांवर वचक ठेवणारं प्रशासन लोकांना आयुष्यातून उठवणाऱ्या मटका व्यवसायाला अभय का देतंय असा प्रश्न उपस्थित होतोय. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल. खासदार संभाजीराजेंची माहिती. फुलेवाडीतील लक्षतीर्थ वसाहतीमध्ये सुरू करण्यात आलं लहान मुलांसाठी डेडिकेटेड कोविड केअर सेंटर. नामदार सतेज पाटील यांच्या हस्ते सेंटरचं लोकार्पण. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचं कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन. 26 जूनपर्यंत लेखी स्वरूपात मागण्या मान्य न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा.
2000ची लाच स्वीकारताना शिरोळमधील दुय्यम निबंधक अँटी करप्शनच्या जाळ्यात. आणि जिल्ह्यात गेल्या 24 तासात आढळले 1249 नवे कोरोनाबाधित, तर 1538 जणांनी केली कोरोनावर यशस्वी मात. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.